नमस्कार. कधी विचार केलाय का की अब्जावधी तारे आणि आकाशगंगांनी भरलेल्या आपल्या ब्रह्मांडाच्या एखाद्या कोपऱ्याचं वजन कसं करायचं? आज आपण नेमकं हेच करणार आहोत. आपण आपल्या स्थानिक समूहाचं म्हणजेच आपल्या ब्रह्मांडातील घराचं वजन मोजून एका मोठ्या रहस्याचा छडा लावणार आहोत. हाच तर मूळ प्रश्न आहे नाही का, ज्याचा सामना शास्त्रज्ञांना नेहमी करावा लागतो. म्हणजे विचार करा, अब्जावधी तारे आणि ग्रह असलेल्या संपूर्ण आकाशगंगांच्या समूहाला आपण तोलणार तरी कसं? चला या प्रश्नात जरा खोलवर शिरूया. तर आपल्या या ब्रह्मांडाच्या वजनमापनाच्या कथेची सुरुवात होते दोन मुख्य पात्रांपासून. ही आहेत दोन ब्रह्मांडातील भावंड, आपली आकाशगंगा म्हणजेच मिल्की वे आणि तिची शेजारीण देवयानी आकाशगंगा, जिला आपण अँड्रोमेडा म्हणूनही ओळखतो. या दोघींमध्ये एक ब्रह्मांडातील टक्कर होणार आहे आणि गंमत म्हणजे याच टक्करीत आपल्या वजनाचं रहस्य दडलंय. तर हा आहे आपला ब्रह्मांडातील पत्ता, स्थानिक समूह. यात आपली आकाशगंगा आणि देवयानी या दोन मोठ्या आकाशगंगा आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत जवळपास 80 लहान आकाशगंगा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही मोठ्या आकाशगंगा गुरुत्वाकर्षणामुळे एकमेकांकडे खेचल्या जात आहेत आणि काही अब्जावर्षांनी त्या एकमेकांमध्ये विलीन होणार आहेत. मग प्रश्न येतो की या प्रचंड समूहाला तोलण्यासाठी शास्त्रज्ञांनी तराजू आणला तरी कुठून? त्यांनी वापरला आहे एक कल्पक ब्रह्मांडाचा तराजू. एक अशी पद्धत जी 60 वर्षांहून अधिक जुनी असली तरी आजही अत्यंत प्रभावी मानली जाते. यामागची कल्पना खरं तर आश्चर्यकारकपणे सोपी आहे. 1959 मध्ये शास्त्रज्ञांनी विचार केला की जर आपलं विश्व सतत प्रसरण पावतंय तर याचा अर्थ भूतकाळात सगळं काही जवळ असणार. म्हणजेच काय, तर महास्फोटानंतर लगेचच आपली आकाशगंगा आणि देवयानी या जवळजवळ एकाच ठिकाणी होत्या. याच कल्पनेवर आधारित आहे कालगणनेचा युक्तिवाद किंवा टायमिंग आर्ग्युमेंट. या 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली, महास्फोटानंतर त्या एकत्र होते असं गृहीत धरायचं. दुसरी, त्यांचं आजचं अंतर आणि एकमेकांकडे येण्याचा वेग मोजायचा. आणि तिसरी पायरी सर्वात महत्त्वाची, गुरुत्वाकर्षणाच्या नियमांचा वापर करून हे काढायचं की त्यांना विश्वाच्या जन्मापासून आजपर्यंत एकत्र खेचून ठेवण्यासाठी एकूण किती वस्तुमान लागलं असेल. आणि या पद्धतीने जे वस्तुमान मिळतं त्याला आपण म्हणूया टायमिंग मास. हेच आहे आपल्या स्थानिक समूहाचं एकूण वजन. आणि या साध्या युक्तिवादातून जो आकडा समोर आला तो होता तब्बल 4.2 लाख कोटी सौर वस्तुमान. विचार करा किती प्रचंड आहे हे. अनेक दशकं शास्त्रज्ञांनी हेच उत्तर मानलं, कारण त्यांना वाटत होतं की या दोन्ही आकाशगंगा सरळ रेषेत एकमेकींवर आदळणार आहेत. सगळं सोपं आहे, पण गोष्ट इतकी सोपी नव्हती. पण मग कथेत एक जबरदस्त ट्विस्ट आला. आधुनिक दुर्बिणींनी काहीतरी नवीनच दाखवलं, ज्यामुळे ही सगळी सरळसोट कहाणी पूर्णपणे बदलून गेली. हे स्पष्ट झालं की त्यांची टक्कर काही समोरासमोर होणार नाहीये. नवीन निरीक्षणांनी जुन्या कल्पनांना एक मोठं आव्हान दिलं. हा फरक बघा. आधी काय वाटत होतं की देवयाने फक्त सरळ आपल्या दिशेने येत आहे, पण नवीन माहितीनुसार ती आपल्याकडे येताना बाजूलाही सरकत आहे. म्हणजे त्यांची टक्कर थेट होणार नाही, तर त्या एकमेकांना घासून पुढे जाण्याची शक्यता जास्त आहे. आणि हा आहे त्याचा पक्का पुरावा. हबल आणि विशेषतः गायासारख्या शक्तिशाली दुर्बिणींनी देवयानीच्या या बाजूच्या गतीचं म्हणजेच तिच्या स्पर्शरेखीय वेगाचं अगदी अचूक मोजमाप केलं. आकड्यांमध्ये थोडा फरक दिसेल, पण या सर्व मोजमापांनी एक गोष्ट सिद्ध केली की देवयानी सरळ रेषेत येत नाहीये. आणि याच शोधामुळे आपल्या कथेला एक अनपेक्षित वळण मिळालं. आता साधा विचार करा, सरळ पडणाऱ्या चेंडूला पकडणं सोपं असतं, पण जर तोच चेंडू वेगाने बाजूलाही जात असेल तर त्याला पकडून वळवण्यासाठी जास्त ताकद लावावी लागते, नाही का? ब्रह्मांडाचंही तसंच आहे. देवयानीला तिचा सरळ मार्गावरून खेचून या वक्र मार्गावर आणण्यासाठी जास्त गुरुत्वाकर्षणाची गरज आहे. आणि जास्त गुरुत्वाकर्षण म्हणजे जास्त वस्तुमान. पण थांबा, ही बाजूची गती हा एकमेव गुंता नव्हता. या खेळात इतरही काही ब्रह्मांडातील शक्ती सामील होत्या, ज्यामुळे प्रकरण आणखीच गुंतागुंतीचं झालं. शास्त्रज्ञांना आता अनेक गोष्टींचा विचार करावा लागतोय. एकीकडे आहे डार्क एनर्जी, जी विश्वाला दूर ढकलून या दोघांच्या मिळनाला विरोध करत आहे. दुसरीकडे आहे मोठा मॅगेलॅनिक मेघ, जो आपल्या आकाशगंगेलाच एका बाजूला खेचतोय. आणि या सगळ्याच्या मागे आहे डार्क मॅटरचं एक अदृश्य जाळं जे सगळीकडे पसरलेलं आहे. या सगळ्या शक्तींमुळे हे गणित खूपच क्लिष्ट झालंय. आणि आता आपण कथेच्या परमोच्च क्षणी पोचलो आहोत. स्थानिक समूहाचं वजन करण्याच्या 2 वेगवेगळ्या पद्धतींमध्ये एक धक्कादायक तफावत दिसून आली. समजा आपण टायमिंग मासची ती गुंतागुंतीची पद्धत थोडा वेळ बाजूला ठेवली आणि एक सोपा मार्ग निवडला.
आपण फक्त स्थानिक समूहातील मुख्य भागांचं वजन मोजून त्यांची बेरीज करूया. तर आपल्या आकाशगंगेचं वस्तुमान आहे साधारण 1.2 लाख कोटी सौर वस्तुमान आणि देवयानीचं आहे 1.3 लाख कोटी सौर वस्तुमान. दोघांची बेरीज केली तर उत्तर येतं 2.5 लाख कोटी सौर वस्तुमान. हा आकडा लक्षात ठेवा, 2.5 लाख कोटी. आता पुन्हा आपल्या टायमिंग मासकडे वळूया. पण यावेळी देवयानीची बाजूची गती आणि इतर सगळ्या घटकांचा विचार करून काढलेल्या नवीन अपडेटेड आकड्याकडे पाहूया. आणि तो नवीन सुधारित आकडा आहे तब्बल 5.8 लाख कोटी सौर वस्तुमान. हे काय आहे? हे तर भागांच्या बेरजेपेक्षा दुप्पटपेक्षाही जास्त आहे. इथे अगदी स्पष्ट दिसतंय की या दोन अंदाजांमध्ये किती मोठी दरी आहे. जेव्हा आपण भागांची बेरीज करतो तेव्हा उत्तर येते 2.5. पण जेव्हा संपूर्ण समूहाला एकत्र तोलतो तेव्हा उत्तर येते जवळजवळ 5.6. म्हणजे संपूर्ण वस्तुमान त्याच्या भागांच्या बेरजेपेक्षा दुप्पट कसं काय असू शकतं? तर मग या प्रचंड तफावतीचा अर्थ काय? हे अपयश नाहीये. उलट हे विज्ञानासमोर असलेलं एक मोठं आणि रोमांचक कोडं आहे, ज्याचं उत्तर शोधणं अजून बाकी आहे. या रहस्याची अनेक संभाव्य उत्तरं असू शकतात. 1. कदाचित आपण दोन्ही आकाशगंगांचं वैयक्तिक वजन चुकीचं मोजतोय. 2. टायमिंग आर्ग्युमेंटच्या पद्धतीतच अजून काहीतरी त्रुटी असेल जी आपल्याला सापडलेली नाही. किंवा 3री आणि सगळ्यात रोमांचक शक्यता, कदाचित दोन्ही आकाशगंगांच्या मध्ये अजूनही भरपूर न दिसणारं डार्क मॅटर लपलेलं असेल जे आपण मोजू शकलेलो नाही. तर मग प्रश्न हाच आहे, आपलं मोजमाप करण्याचं तंत्र चुकलंय की या ब्रह्मांडाच्या अंधारात आपल्या कल्पनेपलीकडचं काहीतरी भव्य आणि वजनदार अजूनही लपून बसलंय? याचा तपास अजूनही सुरू आहे.